लई सरकार येऊ दे, पण ही वाऱ्यावर फिरतात ना, BSc अग्री झालेली, यांना नोकऱ्या द्या, MIDC चालू करा, नोकऱ्या द्या. अहो राम मंदिर म्हटलं हा जातीवाद केला आहे, हिंदुत्व वगैरे हे की नाही जातीवादासाठी केलं. हां बरोबर. हां आपण रामराम म्हणतो मराठी माणूस, हां ते जय श्रीराम म्हणायला होत्यात. जय श्रीरामाचं एवढं करते ती, आणि मराठा कुणबी यांना आरक्षण दिलं आहे का अजून? नुसतं बोंबलत ठेवलं आहे. हां बरोबर. तसं आता पुढचा शब्द बोलला असतं, पण तो बोलणार नाही मी. हां शेतकऱ्याचं म्हणा सगळ्याचं नुकसानच आहे की 2000 ज्याच्यात 5000 वसूल करतात. लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये दिले महिन्याला. हां गॅस सिलेंडर किती वाढवला, तेलाचं किती वर ठेवलं. हां जनता जनार्दन आहे, शेवटी गरीब माणूस पेचतोय. सातारा MIDC झालीच पाहिजे ना, पण सगळे आता ही फुकटे आहेत ना पोरं, मागं लागली की तेवढ्यापुरती इलेक्शनला चपटी थप्पी द्यायची आणि कुत्र्यासारखी फिरवायची. अग्निवीर योजना त्यांना पेन्शन आहे का? आत्ताचा पहिला मिलिटरी झाला, जरी तो शहीद झाला तर त्याच्या मुलाबाळाला मिळत होतं. आता अग्निवीरला आहे का ते? मग काय करायचं त्या अग्निवीर योजनेला? सर्व्हिस किती? सर्व्हिस किती वर्ष? काय करणार तुम्ही? बोंबलत बसणार. 60 वर्ष कुठं, 4 वर्ष कुठं? आता मला सांगा 4 वर्षात त्यानं किती कमावणार? पगार किती आहे त्याला? 6 लाख रुपये दिले, 24 लाख. 24 लाखात तो काय करेल? घर बांधेल. किसान योजना काढली, किती पैसे दिले? किती देतात? 2000. हां सोयाबीनचा रेट 2004 पासून आहे तो 4000च आहे. हां तेलाचा डबा 2600 आहे. ह्या हाताने देते, ह्या हाताने खोटा मारताय. नको अपेक्षा मिळायला चुलीत घालत त्या सरकारला. काय करत नाही मला सांगा. आता 65 वर्षाच्या माणसाला तुम्ही फ्री दिले, 65 वर्षाचा मिळाला कुठं तिकडे जाऊन? हो 75ला फ्री केले. पंढरपुरात नाही तर कुठं देवळांदीत जर पडला तर कोणी विचारणार आहे? कोणी विचारणार आहे? म्हणजे हे 75 वर्षाच्या माणसाला मुळात पाठवते का घरात? विचार तुम्ही करा, ज्याला नको असते त्यांना पाठवते. कसं आहे माहिती का, ज्याला घरातलं नकोय म्हातारा, तू जा पंढरपूर आळंदीकर तिकडेच फुकट जायचं ना. किती तरुण पोरं बेकार आहे ती. बरोबर. मुलींना शिक्षण दिलंय, मुलांना काय केलंय? बरोबर. फ्री ST केली, पोरांना काय आहे? हां मुलांना पण पाहिजे तशी शिक्षणाची क्वालिटी पण पाहिजे. परत त्यांना जॉबसाठी MIDC सारख्या ठिकाणी जर MIDC आली तर तरुण वर्ग हा पुढचा सुशिक्षित होऊन चांगल्या ठिकाणी नोकरी लागली. आता लग्न होत नाहीत मुलांची नोकऱ्या नसल्यामुळं. जय महाराष्ट्र. मी शंकर सनस, भोगोली तर पकुडाळ या गावातील माजी विभाग प्रमुख, शिवसेना करार विभाग. आज पाहता 2019 आम्ही छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रचार केला. महायुतीचं सरकार होतं, प्रचार केला, पण आम्हाला 5 वर्षामध्ये कधीही कोणत्या कामासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी कधीही बोलवलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काम करायचं म्हणलं तर संधी मिळालेली नाही. तर आम्हाला ज्या वेळेला महायुतीचं सरकार त्यांचं स्थापन झालं, 2 वेळा आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो, पण कोणत्याही प्रकारचं प्रस्ताव मंजूर केलेलं नाही. तर आता बदल हा अटळ आहे. सर्व ग्रामीण भागामध्ये, गावागावांमध्ये सर्वीकडं एकच वादा अमित दादा अशा पद्धतीची घोषणा चालू आहे. सर्व तरुण पिढीसुद्धा आता म्हणते एकच वादा आणि अमित दादा अशा पद्धतीचं सर्वीकडे वातावरण चालू आहे. तरी सर्व गावामध्ये आत्ता जी भेट चाललेली आहे, नियोजित भेट अतिशय चांगल्या पद्धतीत आहे. 100-150 लोकांचा ताफा आत्ता बऱ्यापैकी आहे. तरी सर्व ह्या विधानसभेला बऱ्यापैकी म्हणतो परिवर्तन हे ठरलेलं आहे आणि अमित दादा हे विजय होतील अशी ह्यात काही शंका नाही. निवडणुकीचं वारं आहे ना, आणि जर वातावरण तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर आता गेले 20 वर्षे झाले लोक आता वातावरण बदलायचं म्हणतायत.
त्याच्यामुळं काय आहे तर आता लोक विकासाच्या मुद्द्याकडे जास्त आहेत। आणि आमच्या तालुक्यामध्ये जावली तालुक्याचं जर सांगितलं ना तर जावली तालुक्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही असं म्हटलं ना तर काय वावगं ठरणार नाही। काय माहिती आहे, ठेकेदार त्यांचे, रस्ते त्यांचे, सगळंच त्यांचं अशा पद्धतीचं हे वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी चाललेलं आहे। आमच्या एक वेण्णा नदीवरती पूल बघा बांधला जाते, तर त्या वेण्णा नदीवरचा पूल आहे ना बघा, तर तो पूल गेले 3 वर्ष झालं त्या पुलाचं काम अर्धवट चाललं आहे। आणि ह्याचा सर्वसामान्य जनतेला आहे ना त्याच्यापासून ना खूप मोठं त्याचा त्रास भोगावा लागत आहे। आज रस्त्याचं सांगायचं म्हटलं तर 2 महिन्यामध्ये रस्ते पूर्ण अगदी उखडून गेलेले आहेत। तर या अशा पद्धतीचं जर कामाची जर पद्धत असेल तर ही कुठंतरी बदलली पाहिजे असं निश्चितपणानं आम्हाला असं वाटते। आता बेरोजगारीच्या मुद्द्यावरती आता बडे लोक गप्पा मारलेले आहेत, गप्पा मारतायत, पण पूर्ण आपला तरुण आहे ना तो पूर्ण बेरोजगार म्हणजे पूर्ण अगदी याच्यातून असा मोकळाच फिरत आहे। त्याला कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा नाही, काही नाही। शेती करायचं म्हटलं तर पाण्याची उपलब्धता नाही। आमच्या इकडे एक असं बोंडरवाडी धरणाचा जो प्रोजेक्ट होता, गेली 20 वर्ष झाले, 13 वर्ष त्याचा लढा चालू आहे, पण तो प्रोजेक्ट आज काय पूर्ण झालेला नाही। त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होत चाललेलं आहे, लोक मुंबई पुण्याकडे जात आहेत। याचं कारण एकमेव आहे, तर जर बोंडरवाडी धरणाचा जर प्रोजेक्ट झाला तर सर्वसामान्य जनतेचा त्याच्यातून प्रश्न सुटणार होता, त्याच्यामुळं दुबदुबत्याला प्राधान्य मिळणार होतं, बऱ्याचशा म्हणजे त्याच्यातून उत्पन्नाचा एक सोर्स निर्माण होणार होता। आज शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत, बऱ्याचशा म्हणजे जर बोंडरवाडी धरण झालं तर लोकांना निश्चितपणानं त्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल, हे काय अगदी वावगं ठरणार नाही, अगदी निश्चितपणाने त्याचा फायदा होईल जनतेला। पण आज तो मुद्दा पूर्ण खोडून टाकलेला आहे। आज मला वाटतं माहितीप्रमाणे 20 वर्ष झाली प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच मुद्दा घेतला जातो की ते म्हणजे काय तर बोंडरवाडी धरण मी बनवणार, बोंडरवाडी धरण मी बनवणार, पण बोंडरवाडी धरण बनत नाही। आणि यावर्षीसुद्धा हाच मुद्दा आहे, पण ह्या मुद्द्याला आता जनता फसणार नाही, निश्चितपणानं आता बदल हा होणारच, त्याच्यात काहीसुद्धा वेगळं होणार नाही।